संगणकाचा परिचय। आता आपण संगणक आणि त्याचे प्रकार आणि त्यांच्याशी काय करू शकतो हे पाहू। संगणक काय आहे? संगणक हे एक यंत्र आहे जे त्याला सांगितलेले कार्य करत असते। हे एक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे एकत्रीकरण आहे। संगणकाचे जे भाग आपण बघू शकतो व त्यांना स्पर्श करू शकतो अशा भागांना हार्डवेअर म्हणतात। सीपीयू, मदरबोर्ड, हार्ड डिस्क ड्राइव्ह, मेमरी, कीबोर्ड, माउस, मॉनिटर, प्रिंटर आणि इतर काही घटक या सर्वांना हार्डवेअर म्हणतात। हार्डवेअरला काय करायचे आहे याची सूचना जे सांगतात त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात। ऑपरेटिंग सिस्टम विंडोज 7 हे एक सॉफ्टवेअर आहे जे संगणक व इतर साधने जी विंडोजशी निगडित आहे त्या जुळवून घेण्याचे कार्य करते। संगणकाचे प्रकार। संगणकाच्या आकार आणि गुणवत्तेनुसार प्रकार पडतात। वेगवेगळ्या प्रकारचे संगणक अशा प्रकारे आहेत: डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, हँडहेल्ड कॉम्प्युटर, टॅबलेट पीसी। संगणकाशी आपण काय करू शकतो? कार्यालयामध्ये अनेक लोक संगणकाचा वापर रेकॉर्ड, डाटा साठवणे, संशोधन करणे आणि प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी करतात। घरी संगणकाचा वापर माहिती शोधणे, चित्र साठवून ठेवणे, संगीत साठवणे, आर्थिक माहिती, खेळ खेळणे आणि इतरांशी संभाषण करण्यासाठी करतात। इंटरनेट जे जाळे जगातील इतर संगणकाशी जोडलेले आहे यासाठी देखील संगणकाचा वापर केला जातो। इंटरनेटचा वापर करून जगातील इतर लोकांशी संभाषण करता येते आणि अमर्याद प्रकारची माहिती देखील इंटरनेटद्वारे मिळवता येते।